राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कैलासवासी चंद्रशेखर विश्वनाथ उर्फ बापूसाहेब झपके यांच्या 44व्या स्मृती समारोहानिमित्त आपण या ठिकाणी या वर्षी जे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याचं थोडक्यामध्ये स्वरूप असं आहे की दिनांक 9 आणि 10 या दिवशी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर 12, 13 आणि 14 या राष्ट्रीय स्तरावरच्या बास्केटबॉल स्पर्धा आणि 16 तारखेला याचा सांगता समारंभ आहे. या ठिकाणी जे उद्घाटक म्हणून येत आहेत बास्केटबॉलच्या ह्याला, तर स्थानिक आमदार माननीय बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांनी आम्हाला मदत केली मागास सामने भरवण्यासाठी ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार कुंडलचे माननीय अरुणांना लाड यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डेप्युटी डायरेक्टर स्पोर्ट्स युवराज नाईक, त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि त्याचप्रमाणे दत्तात्रय वरकड जे डायरेक्ट खेळाडूमधून स्पोर्ट्सचे अधिकारी झालेले आहेत, ज्यांना विशेष दर्जा दिलेला आहे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो. त्याच्यानंतर बास्केटबॉल टुर्नामेंटची सांगता आहे. त्या सांगतेसाठी योगायोगानं काही दिवसापूर्वीच आमच्याकडे ललिता बाबर ज्या आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत त्या आल्या होत्या की त्यांना त्या स्पोर्ट्स मधूनच आता त्या उपायुक्त नवी मुंबई पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. तर त्यांनी ग्राउंडचं काम चालू असताना खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि म्हटलं मॅडम तुम्ही यात का हो, तर त्या आयदर त्यांच्या ह्याच्यावर आम्ही ठेवलं तर त्या समारोपाला म्हणून येत आहेत. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या ज्या जागतिक खो खो स्पर्धा आहेत ज्यात भारतानं अजिंक्यपद मिळवलं त्याची विजेत्या संघाची कॅप्टन जी आहे कुमारी प्रियंका इंगळे त्या या ठिकाणी येत आहेत. म्हणजे क्रीडा क्षेत्रामधले हे 2 नामवंत दिग्गज खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. याशिवाय या स्पर्धा भरवण्यासाठी ज्यांनी बक्षिसासाठी काही रक्कम दिलेली आहे असे गावातले वेगवेगळे जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. 16 तारीख जो ऍक्च्युली आम्ही स्मृती दिवस म्हणून साजरा करतो त्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधी दर्शनाचा कार्यक्रम असतो. तिथं विविध धर्मांच्या प्रार्थनेचा कार्यक्रम सुमारे पाऊण तास चालतो. त्याच्यानंतर शाळेमध्ये जी उभी तैलचित्र आहे त्या तैलचित्राला पुष्पहाराचा अर्पण असतो कार्यक्रम आणि त्यानंतर सांगता समारंभ ज्याला आपण म्हणतो तो सकाळी 10 वाजता आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातले बीड येथील प्रसिद्ध वक्ते श्रीयुत राहुल गिरी हे येत आहेत. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे. याबरोबरच गेल्या काही वर्षापासून आम्ही जिल्ह्यातील आदर्श शब्द आम्ही वापरत नाही, आम्ही गुणवंत शिक्षक म्हणतो, तो पुरस्कार मागवला जातो. त्यासाठी काही पुरस्कार आम्ही काही प्रस्ताव मागवतो. त्या प्रस्तावाची छाननी बाहेरच्या 3 प्राध्यापकांच्याकडून किंवा प्राचार्यांच्याकडून केली जाते आणि ते जे नाव देतील त्या नावाला तो पुरस्कार दिला जातो. स्मृतिचिन्ह, एखादी प्रतिमा आणि रोख 15-11 रुपये देऊन आपण त्यांना सन्मानित करतो. या वर्षी मात्र आम्ही कोणाचाही प्रस्ताव न मागता एक शोध घेतला की आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळं काही काम करून दाखवणारा कोणी शिक्षक आहे का, आणि मग त्या शिक्षकाच्या आम्हाला शोध घेतात शेटफळ येथील त्या संस्थेचं नाव काय, योगेश कुमार भांगे थाळी. आणि हे जे वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे, रेडिओवरती न्यूज आलेलं आहे की लहान मुलांच्या मधलं बहिरे पण वेळीच ओळखायचं की ज्याच्यामुळे पुढचे प्रॉब्लेम येणार नाहीत, त्या दृष्टीनं कार्य करणारी हे शिक्षक आहेत. तर तो शोध आम्हाला लागल्यामुळे या वर्षीचा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रस्ताव न मागवता यांचं कार्य बघून आम्ही यांना देण्याचं ठरवलं. एकंदरीत ह्या कार्यक्रमामध्ये बास्केटबॉल स्पर्धेला तुम्ही कसं काय महत्व देत, म्हणजे दुसऱ्या स्पर्धा कसं काय घेतली? बास्केटबॉलचं 1978 साली सांगोला महाविद्यालय याच इमारतीमध्ये सुरू झालं. त्यावेळेला या कॉलेजला मिळालेले पहिले फिजिकल डायरेक्टर कैलासवासी संभाजी गुडगे यांचा बास्केटबॉल हा गेम होता. ते स्वतः शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू होते. त्यांनी हा गेम इंट्रोड्यूस केला आणि हा गेम पाहत असताना असं लक्षात आलं की हा जरी परदेशी गेम असला तरी ह्याच्यामध्ये सांघिक काम ज्याला आपण टीम म्हणतो, ही टीम आणि कौशल्य आणि उत्सुकता
हा सगळाच भाग याच्यामध्ये. त्याचप्रमाणे सर्वांगीण व्यायाम होणारा म्हणजे काही गेम आपल्याकडे असे आहेत, उदाहरणार्थ क्रिकेट, की माझ्याकडे बॉल आला तरच मी हालेन जागेवरच, नाही तर मी जागेवरच असतो. पण इथं तुम्ही पाहाल तर सर्व खेळाडू एकाच वेळेला तुम्हाला धावताना पळताना आढळतात. तर या दृष्टिकोनातून म्हणून आणि हा गेम रुजावा या भागामध्ये, हा एक तो नवीन होता त्यावेळेला, म्हणून त्या नवीन खेळाचं म्हणून आपण बास्केटबॉलच्या टुर्नामेंट चालवले.